कोल्हापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड झाली आणि या निर्णयाकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागले। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। रवी किरण इंगोले यांच्या अचानक राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा प्रमुखपदी अखेर विराज पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले। पण हा केवळ एका पदाचा बदल नाही, तर कोल्हापूरमधील ठाकरे गटाच्या राजकारणाला नवं वळण देणारा निर्णय आहे। गेल्या काही महिन्यापासून कोल्हापूरमधील ठाकरे गट अंतर्गत कलह, गटबाजी आणि शहकाटशाच्या राजकारणामुळे चर्चेत होता। कार्यकर्त्यांमधील नाराजी, स्थानिक पातळीवरील वाद आणि संघटनात्मक विस्कळीतपणा यामुळे पक्ष नेतृत्वही नाराज असल्याची चर्चा होती। अशातच रवी किरण इंगोले यांनी जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला आणि सुरू झाली नव्या नेतृत्वाच्या शोधाची प्रक्रिया। जिल्हा प्रमुख पदासाठी अनेक नावे चर्चेत होती। राजू यादव, अवधूत साळोखे आणि तानाजी आगरे यांचीही जोरदार चर्चा होती। मात्र अखेर पक्ष नेतृत्वाने युवा आणि आक्रमक चेहरा म्हणून विराज पाटील यांच्यावर विश्वास दाखवला। करवीर तालुका प्रमुख म्हणून काम करताना विराज पाटील यांनी अनेक स्थानिक प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली। पाचगावच्या पाणी प्रश्नापासून विविध नागरी प्रश्नावर त्यांनी आंदोलने केली आणि कार्यकर्त्यांमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली। पण आता त्यांच्या समोरची लढाई ही रस्त्यावरची नसून पक्षाच्या घरातील आहे, कारण त्यांच्या समोरचं सर्वात मोठं आव्हान म्हणजे गटबाजी थांबवणे, नाराज कार्यकर्त्यांना पुन्हा एकत्र आणणे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्ष संघटना मजबूत करणे। राजकीय जाणकारांच्या मते कोल्हापूर जिल्हा हा ठाकरे गटासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। अशा परिस्थितीत विराज पाटील यांची नियुक्ती म्हणजे केवळ संघटनात्मक निर्णय नसून आगामी निवडणुकांची रणनीती असल्याचंही बोललं जाते। पण प्रश्न असा आहे की विराज पाटील कोल्हापूरमधील ठाकरे गटाला नवसंजीवनी देणार का? पक्षातील नाराज चेहरे पुन्हा एकत्र येणार का? की गटबाजीचं राजकारण आणखी तीव्र होऊन नव्या संघर्षाला सुरुवात होणार? या सर्व प्रश्नाची उत्तरे येणाऱ्या काही महिन्यातच मिळणार आहेत। मात्र एक गोष्ट निश्चित, कोल्हापूरच्या ठाकरे शिवसेनेचा नवा सेनापती ठरला आहे। आता त्यांची स्वतःची राजकीय ताकद सिद्ध करण्याची खरी परीक्षा सुरू झाली आहे। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।